हजारो वर्षांपूर्वी सूर्यमालेचा जन्म झाला आणि त्यातूनच निर्माण झाली पृथ्वी. या पृथ्वीवर जन्मली जीवसृष्टी. त्यावर परमोच्च निर्मिती झाली मानवाची. मानवानं निर्मिला आधुनिक समाज. हा समाज शिक्षणासाठी, व्यवसायासाठी आपलं मूळ ठिकाण सोडून परदेशी गेला. तिथली संस्कृती त्यानं आपलीशी केलीच, पण तो आपली संस्कृतीही विसरला नाही, आपलं मूळ विसरला नाही. संधी मिळेल तेव्हा सणांच्या, कलेच्या माध्यमातून आपला वारसा जपत राहिला. जिथे आपली पाळंमुळं आहेत तिथं पुनर्भेट देत राहिला. मराठी माणूस याहून वेगळा नव्हता. 12व्या शतकात आद्य कवी मुकुंदराजांच्या विवेक सिंधूने सुरू झालेला माय मराठीचा प्रवास 19व्या शतकात 7 समुद्रापार गेला खरा, पण ने मजसी ने परत मातृभूमीला म्हणत वारंवार आपल्या जन्मभूच्या संस्कारांची आठवण ठेवत मराठी माणसानं पिढ्यानपिढ्या आपल्या जन्मभूमीशी नातं कायम राखलं. परदेशी जातानाही आपली पुरणपोळी, श्रीखंड, गरमागरम वरण भातावरची लिंबाची फोड, आपले सण, मराठी संगीत, मराठी नाटक आणि अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा घेऊन गेला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. विश्वात विविध ठिकाणी वसलेल्या आणि आपलं नाट्यप्रेम जपलेल्या नाट्यप्रेमी मराठी जनांसाठी रंगदेवता श्री नटराज आणि जगभरातल्या रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, पुण्याची आद्य देवता श्री गणेशाला वंदन करून रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज सादर करीत आहे हेरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धा.